नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजच्या आपल्या या ब्लॉगची सुरुवात करतो आहे। सकाळचे वाजले 6। आता आपण निघतो आहे। आज आपण नवीन वर्षासाठी आपण नवीन वर्षाचा आपण प्रयोजन करतो आहे। तर आज आहे 31 डिसेंबर, सकाळचे 6 वाजलेत। आपण चाललो आहे नाशिकला आपण चाललो आहे। नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी चांगल्या कार्याने करायची, त्यामुळे आपण सरळ इथून आता निघतो आहे स्टेशनला, कल्याण स्टेशनला। तिथून आपण कसाऱ्याला जाणार आणि मग तसाही आपला प्रवास पुढे चालत राहणार आहे। तर आपल्यासोबत आहे माझी बायको आणि माझा छोटासा 1 वर्षाचा मुलगा जिग्नेश। टाटा 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 सोनू, टाटा। आपण आता कल्याण स्टेशनवर आलो आहे। आपली गाडी आहे 6:33ची कसारा, आपण जाणार आहोत। आता थोड्याच वेळात आपली गाडी येणार आहे। आपल्यासोबत आपले सहकारी पण या ठिकाणी आले, माझ्या वाईफची मैत्रीण। तर आता आपली गाडी येईल थोड्याच वेळात, आपण निघूया पुढे आपल्या प्रवासाला। तर कसाऱ्यावरून आपण मित्रांनो एस.टी. बसने आलो। एस.टी. बसवरून आपण CBS या ठिकाणी उतरलो। CBS वरून आपण आता आलो आहेत पंचवटीला, रामकुंडला। रामकुंडच्या इथे आपण फिरायला आलो आहे। आपल्या प्लॅनमध्ये चेंज झाला। आपण आता वणीगडाला न जाता आपण एक हिल स्टेशनला चाललो आहे, शेंडी भंडारदऱ्याला जाणार आहे आपण। तिथे आपण मध्येच प्लॅन चेंज केला, आपण तिकडे आता एन्जॉय करायला जाणार आहे। आता आपण सध्या आलो आहे, हे आपलं रामकुंड आहे, माझ्या मागे बघतात ते। इथे 13 मंदिर आहेत जुनी प्राचीन, आणि आपण बघतो तिकडे मागे हनुमानाची मूर्ती आहे। ती दरवेळेस पाण्याला पूर आल्यावरती ती मूर्ती जी डुबते ना, ती आहे। छान असं दृश्य, भाविकांची गर्दी दिसते या ठिकाणी। निधीचे पण कार्यक्रम होतात मोठ्या प्रमाणात। हे बघा कसे बसलेत। चला बघूया मग पुढे। आता आपण इथे नदीमधल्या असलेल्या मारुतीच्या ठिकाणी उभा आहे। आपल्या साईडला ही मारुतीची भव्य मूर्ती आहे, आणि हे संपूर्ण दृश्य रामकुंड परिसराचं आहे। एंट्री पॉइंट आहे, इकडे सगळी पार्किंग व्यवस्था आहे, आणि हा जो वरून रस्ता दिसतो या ठिकाणी आपण आलोय। तर इथे लाईट नाही लावल्यात अजून, पण चाललोय आपण जिथे आलोय
इथला हा लोकेशनचा रस्ता आहे, मातीचा रस्ता आहे कारण की खाली जाणारा हा रस्ता. या ठिकाणी खाली पण कॅम्प आहेत. हा इथे वरती पण आहे. इथे डीजे नाईट आहे. ते डीजे साठी जागा केलेली आहे. तर मित्रांनो, आपण आपला जो प्लॅन ठरलेला होता, ज्या ठिकाणी आपण जाणार होतो, आपण तिथे नाही जाता आपण आता जाणार आहोत. आलो आहे म्हणजे भंडारदरा साईडकडे आलो आहे आपण. आणि तिथे आपण हे माझ्या मागे बघताय तुम्ही सगळे कॅम्प. आपण आज या कॅम्प साईडचा आनंद घेण्यासाठी आपण भंडारदऱ्याला आलो आहे. माझ्या मागे बघताय खूप पब्लिक आहे. आता मी पण आत्ताच जस्ट आलो आहे. आजचा प्रवास हा खूप इंटरेस्टिंग होता कारण की जिकडे जायचं होतं आपण त्या ठिकाणी गेलो नाही आणि तिकडून आपण हा अचानक भयानक केलेला प्लॅन आहे. आपण या साईडला कॅम्प साईडला आलो आहे. आता आपण आज पार्टी नाईट आपण इकडे सेलिब्रेट करणार आहे. जे आपण वणीगडाला जाणार होतो पण तिकडे न जाता आपण इकडे येतो आहे. तर बघूया आज. आता वाजलेत 5:30-6 झालेत समथिंग. तर आपण पोचलो आहे इकडे. आता बघूया काय काय आपल्याला इथे बघायला भेटतं. तर बघूया आपण पुढे. $100+ या ठिकाणी कॅम्प आहेत. तो समोर दोघं बसलेत तो आपला कॅम्प आहे. ते दोन्ही टेंट आपले आहेत. इकडे वरती पण आहे आणि पुढेही एंट्रन्सला आहे. इथे सर्व सुविधा आहेत आपल्याला. वॉशरूम वगैरे पण अवेलेबल आहेत. जस्ट भंडारा चेकपोस्ट आहे त्याच्या बाजूलाच ही एक 5 मिनिटावर असलेली कॅम्प साईड आहे. मित्रांनो, आदिवासी नृत्य चालू होतं. अतिशय उत्कृष्ट असं तालबद्ध हे आदिवासी नृत्य आपल्या आदिवासी बांधवांनी आपल्यासाठी सादर केलं. खूप छान असं होतं. या कार्यक्रमाचा आस्वाद आपल्याला घेता नाही आला कारण की आपण येताना लहान मुलं असेल तर त्यांची काळजी आपल्याला घ्यायला लागते. माझा छोटा बाबू थोडासा रडत होता त्यामुळे माझी वाईफ आणि तिची फ्रेंड यांना काय हा कार्यक्रम बघता आला नाही. पण अतिशय सुंदर असा कार्यक्रम. तुम्ही पुढच्या वर्षी या ठिकाणाला भेट देऊ शकता आणि हा जो कार्यक्रम आहे त्याचा आस्वाद घेऊ शकता. अतिशय सुंदर आणि खूप मोठ्या प्रमाणावर क्राऊडसुद्धा आलं या ठिकाणी. लांबून या ठिकाणी आपल्या या कार्यक्रम बघण्यासाठी आणि या कार्यक्रमाचं नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लोक जमलेत. तर खूप छान असं हे कार्यक्रम आणि नृत्य चालू आहे. माझ्या मागे बघताय तुम्ही. छान असं हे नृत्य हे करत होते. तर बघूया आपला नववर्षाचा आपण स्वागतासाठी ह्या ठिकाणी जमा झालेला आहोत. पहिला प्रथम आलेल्या लांबून सर्व पर्यटक मंडळीचा आमच्या आदिवासी कलानुसार प्रत्येक सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि हा कार्यक्रम आदिवासी कार्यक्रम आहे. कळसुबाईच्या पायथ्याशी असलेलं आमचं गावाचं नाव लोहरवाडी, तालुका अकोला, जिल्हा अहमदनगर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बंधूंनो, सर्वांचं पहिल्या प्रथम स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. बोल भारत माता की
कळसुआई वंदन करतो तुला रे, कळसुआई वंदन करतो तुला रे, वंदन करतो तुला रे, कळसुआई वंदन तर आता रात्रीचे 1:30 वाजलेत मित्रांनो. आपण बघताय आपण इथे फायर कॅम्प केलाय. आपल्याला शेकोटीची पण सोय करून दिली आहे त्यांनी. तर रात्रीचे 1:30 वाजलेत. आताच जेवलो कारण की भूक नव्हती त्यामुळे लेट जेवायला घेतलं. आलेली पब्लिक पण जागी आहे, एन्जॉय करते. तिकडे त्यांचा फायर कॅम्प चालू आहे आणि जेवढे ग्रुप आहेत त्यांना सगळ्यांना ते लोकच प्रोव्हाइड करतायत हे लाकडं. त्यामुळे अतिशय सुंदर अशी व्यवस्था केली गेली आहे. आम्ही पण या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी बसतोय आता. कसं आहे तुमचा हॅपी न्यू इयर? कशी सुरुवात आहे तुमच्या या नववर्षाची? प्रीती मॅडम सुप्रभात मित्रांनो. आता सकाळचे 8 वाजलेत. आपलं सर्व आवरलं आहे. रात्री खूप उशिरापर्यंत जागल्यानंतर जो काय आपण इथला अनुभव होता तो आपल्या कॅमेरामध्ये टिपला आहे. माझ्या मागे बघते ही लेक, पूर्ण लेक व्ह्यू आहे. आता आम्ही निघालो आहे घरी. तर कसं वाटलं तुम्हाला आपला आजचा ब्लॉग तर नक्की कळवा. आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.